महापालिका निवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी 5:30 वाजता या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। सर्वच राजकीय पक्ष त्यामुळे आता आज शेवटचा दिवस आहे तो जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल आणि प्रचारावर त्यांचा भर असेल। गुरुवारी मतदान आहे, शुक्रवारी निकाल आहे। राज्यातील सर्व 29 महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज प्रचाराची मोठी धूम पाहायला मिळेल। 5:30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि त्यामुळे दिवसभर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रचारासाठी जोर लावला जाईल। जाहीर सभा, रोड शो, बाईक रॅली यासह घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर सर्वांचाच भर असेल। दरम्यान सर्व महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे आणि लगेच शुक्रवारी याची मतमोजणी सुद्धा होणार आहे। तर अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। मुंबईतून ते अधिकची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर सीमा, आज प्रत्येक नेता खरं तर जोर लावणार आहे कारण आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। काय वाटतं, कोणकोणत्या सभा सध्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि कोणकोणते नेते आज सकाळपासूनच मैदानात उतरतील? नक्की श्वेता, मागील 2 दिवसांमध्ये 2 मोठ्या सभा मुंबईमध्ये पार पडल्या। एक ठाकरे बंधूंची आणि दुसरी म्हणजे महायुतीची। ज्या मैदानावरती या दोन्ही सभा पार पडल्या, आपण त्याच मैदानावरती आहोत। या मैदानाने खरं तर मागील 2 दिवसांमध्ये ऐतिहासिक सभा या अनुभवल्या आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि वेगळा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंनी केलेला होता आपल्या सभेच्या माध्यमातून आणि त्यानंतर तो एक अजेंडा कुठेतरी फेटाळून लावण्याचा प्रयत्न काल महायुतीच्या सभेतून झाला। आता 2 सभा पार पडल्यानंतर पुन्हा एकदा या शिवाजी पार्क मैदानावरती आपल्याला मुलं खेळताना पाहायला मिळत आहे आणि दररोज जसं चित्र आपल्याला पाहायला मिळते तसंच चित्र आज आपण या शिवाजी पार्क मैदानावरती पाहतोय। आता मोठ्या सभा पार पडल्यानंतर आज विरोधी पक्षातले जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे उमेदवार आहेत, ते आता घरोघरी प्रचार करण्यावरती त्यांचा भर आहे। अर्थात आजचा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर मोठ्या संख्येनं जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच शाखा भेटींवरती जोर दिलेला होता आणि आज सुद्धा सकाळी 11 वाजल्यानंतर कुर्ला असेल, चेंबूर असेल या भागांमध्ये उद्धव ठाकरे हे शाखा भेटी देणार आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना, मतदारांना तिकडे जाऊन ते भेटणार आहेत। सोबतच एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच आपण जर पाहिलं तर एक जोरदार प्रचार करण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न झालेला होता। आज सुद्धा दहिसर मधल्या काही वॉर्डमध्ये त्यांच्या शाखा भेटी पार पडणार आहे। सोबतच काही छोटेखानी सभा गल्ली गल्लीमध्ये ते लोकांशी बातचीत करणार आहेत। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच एकत्रित दौरा ठिकठिकाणी काढलेला होता। आज शिवडी, भायखळा, वरळी, माहीम या भागांमध्ये दोन्ही भावांचा दौरा जो आहे तो पार पडणार आहे। शाखा भेटी आणि मतदारसंघांमध्ये जाऊन लोकांशी ते बातचीत करणार आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते सुद्धा घरोघरी जाऊन हे आपल्याला आज प्रचार करताना पाहायला मिळतील। 5:30 नंतर जेवढा उघड प्रचार करता येईल तेवढा उघड प्रचार प्रत्येक पक्षाकडनं आज केला जाणार आहे। मुंबईतले जे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत, जे सुरुवातीपासून जोर लावतील हे खरं तर पाहायला मिळणारच आहे आपल्याला। मुंबईची ऐतिहासिक निवडणूक आहे यंदाची महापालिकेची आणि त्याचबरोबर इतर ज्या महापालिका आहेत ठाण्यामधल्या त्यावर सुद्धा आपल्याला भर असायला प्रचाराचा भर पाहायला मिळणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।